और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात आता मनसेनं उडी घेतली आहे। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। यावेळी त्यांनी प्रशासनासह सत्ताधिकाऱ्यांवरही जोरदार टीका केली आहे। विशेषतः भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधताना 6 दिवसांपासून पाऊस पडतोय, पण पावसानंतर तो रवी उगवला, पण आमचा रवी उगवलाच नाही असा टोला लगावत डोंबिवलीच्या विकासावर सवाल उपस्थित केले। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेत रुग्णालयात व्यवस्थापनाचा जाब विचारला। राजू पाटील यांनी या प्रकरणात केवळ आरोपींवर कारवाई करून चालणार नसून रुग्णालयातील व्यवस्थेतील त्रुटीही समोर आणल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली आहे। डॉक्टरांची उपस्थिती, स्टाफचं वर्तन, बेडची उपलब्धता आणि रुग्णालयातील सुविधांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनावरही निशाणा साधलाय। मारहाण करणारे शिवसेनेचे नगरसेवक असताना भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण कुठे आहेत असा सवाल उपस्थित करत त्यांनी 6 दिवसांपासून पाऊस पडतोय, पावसानंतर तो रवी उगवला, पण आमचा रवी उगवलाच नाही असा टोला लगावलाय। तसेच 4 वेळा आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री राहूनही डोंबिवलीसाठी नेमकं काय केलं असा सवाल करत डोंबिवलीची डोंबलवली केली अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे। गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला, संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावं आणि याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा अशी मागणीही राजू पाटील यांनी केली आहे। मनसेकडून आता या प्रकरणात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत असल्यानं डॉक्टर मारहाण प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालंय। गेल्या 2 दिवसापासून जे चालू आहे आपल्या शास्त्रीनगर दवाखान्यात जे प्रकार घडला त्याच्यावर जे चालू आहे त्याच्यात कुठेतरी आम्हाला राजकारण होताना पण वास द्यायला लागला की काही गोष्टी ठीक आहे, तुम्ही एक काळी बाजू दाखवताय, एक पांढरी बाजू दाखवतायत, परंतु मधला ग्रे एरिया तुम्ही दाखवत नाहीये। म्हणजे तुम्ही दाखवतायत, काही चॅनलने दाखवलं पण ते, पण तो आमचे तेच म्हणणे की रमेश म्हात्रेने जे केलं त्याचं समर्थन होऊच शकत नाही, त्याचा आम्ही त्रिवार निषेधच करतोय। ही घटना घडायलाच नाही पाहिजे होती। परंतु आमचं म्हणणं त्याच्या पुढे जाऊन असे की समजा रमेश म्हात्रेंच्या जागी त्या महिलेचं नातेवाईक असतं, त्याने हा प्रकार केला असता तर, आणि मग हा प्रकार का घडला? दवाखान्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत का? प्रशासन तिथे पुरा पडतोय का? तर नाही पडत आहे, हे सत्य आहे ना। प्रशासनाने ज्या तिथे सोयी द्यायला पाहिजे होत्या त्या तिथे होत नाही, डॉक्टर्स तिथे वेळेवर नसतायत, जो स्टाफ असतो तो ॲरोगंटली वागतो, या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात। त्या अनुषंगाने आम्ही माननीय आयुक्त साहेबांकडे मागणी करायला आलेलो की याच्यात काय काय गोष्टी आहेत की तुम्ही तिथे जे डॉक्टर्स आहेत, ज्यांना काही कंत्राटी आहेत, त्यांच्या हजेरी वगैरे व्यवस्थित होतात की नाही बघा। दिवसातनं दर तासाला त्यांच्या ड्युटी आवरमध्ये त्यांची हजेरी घेतली गेली पाहिजे। या स्टाफचा लेखाजोखा ठेवला पाहिजे। तुम्ही तिथे मेडिसिन आहेत की नाही बघायला पाहिजे। तिथे जे बेड्स उपलब्ध आहेत त्याचं एक डॅशबोर्ड असायला पाहिजे। अशा अनेक सूचना केल्या। तिथे जो शवाग्रह आहे म्हणजे पोस्टमॉर्टमचा तो हे कक्ष बनवलाय, त्याची दुर्गंधी आजूबाजूला जाते। जवळजवळ 3000 लोकांनी तक्रारी केल्यात त्याच्या। तो एकतर शिफ्ट करा किंवा तिथे एक 20 लाखाचं काहीतरी मशीन लावायची आहे, ती लावली नाहीये अजून। तर प्रशासन जर अशा गोष्टीत हलगर्जीपणा करत असेल तर त्याला कोणी जाब विचारायला नको का? तो विचारायला आम्ही इथे आलो होतो। तुम्ही सत्तेत आहात। धन्यवाद, तुम्ही आम्हाला सत्तेत 6 महिने झाले आणि प्रश्न विचारताय। 30-30 वर्षे जे सत्तेत बसलेले आहेत ते काय करतात त्यांना पहिला प्रश्न विचारा। आम्ही यासाठी सत्तेत बसलेलो आहोत की हे जे चाललंय ते बरोबर चाललंय नाही, सत्तेत राहून आम्ही सुधारू शकतो, हा आम्हाला आत्मविश्वास आहे। आणि आम्हाला सत्तेत राहून आम्ही काय करतो हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारा, त्याचा रिझल्ट बघून विचारा। पहिली गोष्ट डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे?
6-7 दिवस पाऊस पडतोय, आज तो रवी उगवला, पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून. त्यामुळे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना प्रश्न विचारत नाही. जे इमानदारीत काही ध्येय घेऊन पुढे आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारतात. माझी आपणास विनंती आहे की अशा लोकांनाही तुम्ही प्रश्न विचारा की काय करताय तुम्ही. डोंबिवलीच्या मध्यभागी ते पोस्टमॉर्टमचं ते ग्रह कक्ष आणून ठेवलाय. या अशी तुमची प्लॅनिंग असते. रामनगरची स्मशानभूमी तिथं हटवा. गेले कित्येक वर्ष आम्ही बोलतोय, लोक तिथली मागणी करतात, ती हटत नाहीये. या ज्या गोष्टी शहराच्या बाहेर असायला पाहिजेत त्या शहरात आणतात, ज्या गोष्टी शहरात असायला पाहिजेत त्याचा थांगपत्ता नाहीये. त्यामुळे हे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे. आणि तेच दाखवायला मी लोकांसमोर आलेलो की ह्या गोष्टी सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढं प्रशासन पण जबाबदार आहे. आणि लोकांचा उद्रेक का होतो, पुन्हा एकदा सांगतो, रमेश म्हात्रेंनी केलं ते चुकीचं आहे. पण त्यामागची भावना, त्यांचा तापट स्वभाव सोडून द्या तुम्ही. पण एखादा नातेवाईक असता, त्या महिलेला किंवा त्यांना ज्या प्रकारे शिवीगाळ केली याचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु कुठेतरी रागाचा उद्रेक होतो याचा आपण उहापोह करणार आहोत की नाही. आम्ही या संदर्भात आयुक्तांना स्पष्ट प्रश्न विचारला की गुन्हा दाखल करायला तुमच्या प्रेमायसेसमध्ये, तुमच्या प्रॉपर्टीत जर असा गुन्हा झालाय तर तो गुन्हा दाखल करायला वेळ का लागली. आणि तुम्ही आम्हाला किंवा पब्लिकला इथे स्पष्ट त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तुम्ही सर्व फुटेज बघा. 5 मिनिटाचं फुटेज बघून ती घटना काय घडली सांगू शकत नाही कोणी. सगळे फुटेज काढा, त्याच्या मागे काय घडलं, पुढे काय घडलं, किंवा तिथे काय घडतं बघा जरा. त्याचा एक आढावा घेत जा, जिम्मेदारी ठरवा, त्यांच्यावर कारवाई करा. या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत. मनसेची पुढची भूमिका काय? असणार. जिथे आम्हाला पटत नाही तिथे आम्ही जाब विचारणार आणि अशीच आमची पुढे वाटचाल असणार. हा जबाब भाजपलाच विचारणार का? कारण ती पण भाजपचेच आहेत ना, त्यांचंच नाव घेतलं मी. मित्र पक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, 4 टाइम आमदार आहेत. केलं काय डोंबिवलीत? डोंबिवलीची डोंबिवली करून ठेवली. म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना की तुम्ही काही न करता इथे फक्त ते कमळ लावून मैतावर आणि बारशावर जाऊन नाही होत. लोकांची कामं करायला पाहिजेत, करा. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.